आपल्या संच्या शुभेच्छेने डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी, हे भारताचे प्रथम कृषी मंत्री, यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं आणि काय केलं नाही हे मला चांगलं माहिती होतं. म्हणजे चौथीपासून मी डॉक्टर पंजाबराव देशमुखांना वाचतोय. चौथीपासून कृषक समाचार चौथीपासून येतो. वडिलांनी मला लाईफ मेंबर करून दिलं त्यावेळेला 110 भरून. त्यावेळेपासून डॉक्टर पंजाबराव देशमुख माझ्या हृदयात आहे. त्यांनी काय केलं, त्यांच्या वडिलांनी काय केलं, तिथे पापडला मी जाऊन आलेलो आहे. आणि जिथे त्यांचा जन्म झाला तिथे मी कपाळ लावून आलेलो आहे. आणि गावातून 100-150 शेतकरी देशभर फिरवले विद्यापीठात, संशोधन केंद्रावर. का की मानसिकता बदलली पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे. आणि आपल्या शुभेच्छेने आता मी म्हणू नये, पण येतं बोघा नाही. दिल्लीला त्यांची प्रमुख संस्था आहे भारत कृषक समाज, नवी दिल्ली. तिथे आपल्या सर्वांच्या शुभेच्छेने मी गव्हर्निंग बॉडीला आहे आणि उपाध्यक्ष पण आहे. हा माझा नाही, आपल्या सर्व शेतकऱ्यांचा तो सन्मान आहे. हे टायटलबद्दल बोललो. आणि हे जे आज आहे मिशन, ही सेंद्रिय शेतीची कल्पना, निसर्ग शेतीची कल्पना काही नवीन नाही. नवीन नाही, फार जुनी आहे, अनादी काळापासून आहे. मी तर नम्रपणे सांगतो साहेब, जेही शास्त्रज्ञ विश्वातले जगातले असतील नसतील ते या माता भगिनींपासून शिकतात आणि ते लिहितात आणि पुढे पुस्तकरूपाने प्रदर्शित करतात. म्हणजे पहिल्या ज्या शास्त्रज्ञ पृथ्वीवरच्या उत्पत्ती मुळापर्यंत जातो मी, तर भगिनीच आहे. बायांनीच शोध लावलेला आहे, बायांनीच संशोधन केलेलं आहे. बियाणं असो, हे खाऊन पाहणं, याची चव कशी आहे, याची रुची कशी, मग मुलाला खाऊ घालू का, पतीला खाऊ घालू का, स्वतः खाऊ घालू का. अगोदर या आईने बियाण्याची निवड केली निसर्गामध्ये. या आईने